मैत्री म्हणजे काय? निष्ठा म्हणजे किती खोल असू शकते? आणि एक चूक म्हणजे एखादी साधी चूक आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकते का? नमस्कार. मराठी बुकवर्सच्या या नव्या सखोल विश्लेषणात आपण अशा एका विश्वात प्रवेश करत आहोत जे केवळ कागदावर वाचलं जात नाही, ते थेट हृदयावर कोडलं जातं. नक्कीच. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण खालेद होसेनी यांची अत्यंत गाजलेली कादंबरी द काईट रनर यावर चर्चा करणार आहोत. पण आजचा आपला उद्देश फक्त ही गोष्ट वरवर सांगणं हा नाहीये. हो, कारण तसं पाहिलं तर कथेचा गोष्टवारा कुठेही मिळेल. अगदी बरोबर. आपल्याकडे आज साहित्य, ऐतिहासिक संदर्भ, मानसशास्त्रीय शोध निबंध आणि विविध अभ्यासकांच्या दृष्टिकोनांचा एक मोठा साठा आहे. या सगळ्याच्या आधारे आपण या कथेच्या आत लपलेले अपराधीपणाचे, विश्वासघाताचे आणि प्रायश्चित्ताचे अर्थ उलगडणार आहोत. आणि हे सखोल विश्लेषण खूप गरजेचं आहे, कारण द काईट रनर ही केवळ 2 लहान मुलांची गोष्ट नाहीये. हां. जर आपण याला एका मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं तर हा अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास, विस्थापनेची वेदना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीचा एक अत्यंत गुंतागुंतीचा प्रवास आहे. खरंय. या प्रवासात मानवी नात्यांचे असे अनेक पैलू समोर येतात, ज्यांची मुळं ही केवळ वैयक्तिक नसून सामाजिक आणि राजकीय आहेत. हेच तर या कथेचं सर्वात अस्वस्थ करणारं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोणतीही चूक शून्यातून घडत नाही, तिला एका सभोवतालच्या परिस्थितीचा संदर्भ असतो. होय. त्यामुळे ती एक भयंकर चूक समजून घेण्यासाठी ज्या जगात ती चूक घडली ते जग समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आपण जातोय 1970च्या दशकातील काबूलमध्ये. जो एक खूप वेगळा काळ होता. हो, हा तो काळ आहे जेव्हा तिथे राजेशाही होती, त्यानंतर सोव्हिएत युनियनचं आक्रमण झालं आणि नंतर तालिबानची राजवट आली. या सगळ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आपली भेट होते 2 मुलांशी. अमीर आणि हसन. बरोबर. अमीर जो एक अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित पश्तून कुटुंबातला मुलगा आहे, आणि हसन जो त्यांच्याच घरात काम करणाऱ्या अलिया हजारा जातीच्या नोकराचा मुलगा आहे. मी जेव्हा या सुरुवातीच्या शांत काबूलबद्दल वाचत होते तेव्हा मला ते शहर एका प्रेशर कुकरसारखं वाटलं. म्हणजे बाहेरून पाहिलं तर सगळं शांत दिसतंय, सुंदर बागा आहेत, लोक एकत्र राहत आहेत. पण आतून परिस्थिती वेगळी होती. अगदी. आतमध्ये वंशिक आणि आर्थिक विषमतेची वाफ साचत चालली होती, जिचा कधी स्फोट होऊ शकणार होता. हे प्रेशर कुकरचं उदाहरण तुम्ही अगदी अचूक दिलात, कारण ती शांतता खूपच फसवी होती. आपल्याकडे असलेले स्रोतांचा आणि ऐतिहासिक संदर्भांचा विचार केला तर हे स्पष्ट होतं की अफगाणिस्तानात पश्तून आणि हजारा या 2 समाजांमधील दरी खूप खोल आणि जुनी होती. पश्तून हे बहुसंख्याक, सुन्नी मुस्लिम आणि स्वतःला सत्ताधारी किंवा प्रबळ वर्ग मानणारे लोक होते. आणि हजारा समाज? दुसरीकडे हजारा हे अल्पसंख्याक शिया मुस्लिम आणि मुख्यतः नोकरदार किंवा उपेक्षित वर्ग म्हणून जगणारे लोक होते. म्हणजे विचार करा, अमीर आणि हसन एकाच घरात, एकाच अंगणात वाढतात. हो. ते एका स्तनाचं दूध पिऊन मोठे झाले तसं पुस्तकात म्हटलंय. पण तरीही सकाळी अमीर शाळेत जातो आणि हसन त्याच वेळी अमीरचे कपडे धुतो आणि नाश्ता बनवतो. बापरे. म्हणजे अमीर आणि हसन एकत्र खेळत असले तरी ती मैत्री समान पातळीवर कधीच नव्हती. कधीच नाही. हसनला समाजाकडून दुय्यम वागणूक मिळते आणि दुर्दैवाने अमीरच्या मनातही कुठेतरी तो सामाजिक अहंकार दडलेला असतोच. त्याला आतून माहीत असतं की तो मालक आहे आणि हसन नोकर. आणि हीच ती सत्तेची दरी आहे जी कथेच्या सर्वात निर्णायक क्षणाला जन्म देते. आपण आता त्या पतंगबाजीच्या स्पर्धेकडे येतो. हो, तो प्रसंग खूपच अंगावर येणार आहे. काबूलमधल्या हिवाळ्यातील ही स्पर्धा म्हणजे मुलांसाठी निव्वळ खेळ नसून ती एक प्रकारची युद्धभूमी असायची. हो. तिथे काचेचा चुरा लावलेला मांजा वापरला जायचा. बापरे. हो, ज्यामुळे मुलांची बोटं अगदी रक्ताळायची. या स्पर्धेत अमीर आणि हसनची जोडी अव्वल आहे, पण मला इथे जाणवतं की या स्पर्धेत जिंकणं अमीरसाठी फक्त एका खेळापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्याच्यासाठी त्याचे खूप वेगळे अर्थ होते. हो ना. त्याच्यासाठी तो शेवटचा निळा पतंग ही त्याच्या वडिलांचं म्हणजे बाबांचं प्रेम आणि मान्यता जिंकण्याची एक ट्रॉफी होती. अमीर ती स्पर्धा जिंकतो आणि हसन तो कापलेला निळा पतंग पकडण्यासाठी, तो मिळवून आणण्यासाठी धावतो आणि मग तो अंगावर काटा आणणारा प्रसंग घडतो. होय, हसन त्या निळ्या पतंगाचा पाठलाग करत एका निर्जन गल्लीत पोचतो. तिथे आसेफ नावाचा एक अत्यंत क्रूर आणि हिंसक मुलगा त्याला गाठतो. अरे रे. आसेफला तो निळा पतंग हवा असतो,
पण हसन आपल्या मित्राशी एकनिष्ठ राहून तो पतंग देण्यास स्पष्ट नकार देतो. या निष्ठा आणि मैत्रीची किंमत हसनला स्वतःवर अत्यंत भयंकर शारीरिक अत्याचार सहन करून चुकवावी लागते. हे ऐकतानाच खूप अस्वस्थ व्हायला होतं. अगदी. पण या भयानक घटनेतील सर्वात मोठा धक्का हा नाहीये की आसिफ क्रूर आहे. सर्वात मोठा धक्का हा आहे की अमीर तिथे उपस्थित असतो. हो, तो एका कोपऱ्यात लपून हे सगळं पाहत असतो. तो स्वतःच्या जिवलग मित्राला वाचवण्यासाठी पुढे येत नाही. तो गप्प राहतो आणि तिथून चक्क पळून जातो. तो एक भ्याडपणाचा क्षण असतो. अगदी. आणि या भ्याडपणानंतर अमीरचं आयुष्य कायमचं बदलतं. स्वतःच्या या भ्याडपणाची आणि अपराधीपणाची लाज लपवण्यासाठी तो हसनला सामोरा जाऊ शकत नाही. तो हसनशी बोलणं टाळतो आणि शेवटी हसनला घरातून हाकलून लावण्यासाठी तो हसनवरच चोरीचा खोटा आळ घेतो, ज्यामुळे हसन आणि त्याचे वडील अली घर सोडून जातात. इथे आपण जर या घटनेचं थोडं तांत्रिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण केलं तर स्रोतांमधनं एक गोष्ट ठळकपणे समोर येते. कोणती? पतंगबाजी हा केवळ एक खेळ नाहीये, ती वर्गीय उतरंडीची म्हणजे क्लास हायरार्कीची एक जिवंत आणि चालती बोलती प्रतिमा आहे. या खेळात 2 भूमिका आहेत, एक फ्लायर आणि दुसरा रनर. अमीर हा फ्लायर आहे. तो छतावर उभा राहून दोऱ्याची चक्री हातात धरून नियंत्रण करतो. सत्ता त्याच्या हातात आहे. आणि हसन हा रनर आहे, जो उडणाऱ्या तुटणाऱ्या पतंगांच्या मागे जमिनीवर धावतो. म्हणजे तो सेवा करणारा आहे. बरोबर, तो सेवा करणारा आहे. अमीरसाठी तो निळा पतंग फक्त एक कागद नसून ती सामाजिक प्रतिष्ठेची पावती आहे. आणि ती पावती मिळवण्यासाठी अमीर स्वतःच्याच मित्राचा बळी देतो. हे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. आणि याच घटनेनंतर अमीर कधीच शांत झोपू शकत नाही. हो, त्याचा अपराधीपणा त्याला खात असतो. पुढे जेव्हा सोव्हिएत युद्ध सुरू होतं तेव्हा अमीर आणि बाबांना अफगाणिस्तान सोडून अमेरिकेत म्हणजे कॅलिफोर्नियाला पळून जावं लागतं. त्यांच्याकडे आता संपत्ती नसते. तिथे गॅस स्टेशनवर काम करणं, रविवारी फ्ली मार्केटमध्ये जुने कपडे आणि सामान विकणं असा त्यांचा संघर्ष सुरू होतो. ते आयुष्य खूप वेगळं असतं त्यांच्यासाठी. हो, हे फ्ली मार्केटचं वर्णन फार भेदक आहे. जे लोक अफगाणिस्तानात मोठे जनरल्स होते, प्रतिष्ठित वकील होते, ते आता अमेरिकेत रस्त्यावर जुने सूट आणि रिकाम्या बाटल्या विकत आहेत. ती विस्थापनाची एक अत्यंत मोठी मानसिक किंमत आहे. अगदी. पण या सगळ्यात अमीरचा जो अपराधीपणा आहे, गिल्ट आहे, तो मला सूर्य मावळताना वाढणाऱ्या सावलीसारखा वाटतो. आपण भूतकाळापासून जितकं दूर पळण्याचा प्रयत्न करतो, देश बदलतो, खंड बदलतो, तितकी ती अपराधीपणाची सावली मोठी आणि गडद होत जाते. कारण भौगोलिक अंतर तुमचं मानसिक ओझं कधीच कमी करू शकत नाही. अमीर अमेरिकेत जाऊन यशस्वी लेखक होतो, त्याचे लग्न होतं, पण तो आतून तोच भित्रा मुलगा राहतो ज्याने आपल्या मित्राला एका गल्लीत सोडून दिलं होतं. आता बघा, आपण इथे एका अत्यंत महत्त्वाच्या पात्राकडे लक्ष वळवायला हवं, ज्याच्यामुळे अमीरच्या मनात हा अपराधीपणा रुजला. म्हणजे बाबा? हो, अमीरचे वडील. अमीरने केलेला हा विश्वासघात शून्यातून आलेला नाहीये. तो त्याच्या वडिलांच्या मान्यतेचा, त्यांच्या प्रेमाच्या हव्यासातून जन्माला आला होता. खरं सांगायचं तर बाबा हे पात्र मला प्रचंड गुंतागुंतीचं वाटतं. अगदी बरोबर. ते एक अत्यंत रुबाबदार, बलदंड आणि पारंपरिक पुरुषी अहंकाराचं प्रतीक आहेत. ते अस्वलाशी कुस्ती खेळल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. ते अमीरला नेहमी सांगतात की जगात फक्त एकच पाप आहे आणि ते म्हणजे चोरी. खोटं बोलणं म्हणजे सत्याची चोरी, फसवणूक म्हणजे न्यायाची चोरी. पण पुढे जाऊन कथेत असा खुलासा होतो जो पायाखालची जमीनच सरकवतो. तो मोठा ट्विस्ट आहे. हो ना. हसन हा प्रत्यक्षात बाबांचाच अनौरस मुलगा असतो. म्हणजे बाबांनी स्वतःच आपल्या अत्यंत प्रामाणिक मित्राच्या अलीच्या बायकोसोबत संबंध ठेवून हसनला जन्म दिलेला असतो. त्यांनी हसनचा पित्याचा अधिकार आणि अलीचा सन्मान चोरलेला असतो. हो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. बाबांचं हे वागणं म्हणजे निव्वळ दुट्टप्पीपणा किंवा हिपोक्रेसी नाही का? स्वतः खोटेपणाच्या आणि फसवणुकीच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतःच्या मुलाकडून मात्र सतत नैतिकतेची आणि धैर्याची अपेक्षा करायची. हो, म्हणजे हा प्रश्न पडणं खूप साहजिक आहे. वरवर पाहता तो निव्वळ दुट्टप्पीपणाच वाटतो. पण मानसशास्त्रामध्ये ह्याचं खूप वेगळं विश्लेषण मिळतं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंग्लिश अँड स्टडीज म्हणजे IJOESच्या एका मानसशास्त्रीय शोधनिबंधाचा संदर्भ इथे अत्यंत उपयुक्त ठरतो. या शोधनिबंधानुसार बाबा हे केवळ दुटप्पी नव्हते, तर ते स्वतः एका पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्थेचे बळी होते. अच्छा, म्हणजे समाजाचा दबाव. हो. बाबांना आतून प्रचंड अपराधी वाटत होतं, पण समाजासमोर त्यांना एक मजबूत, न रडणारा आणि अजिंक्य पश्तून पुरुष असल्याचं नाटक करावं लागत होतं.
मानसशास्त्रात यालाच परफॉर्मेटिव्ह फादरहूड म्हणतात. म्हणजे पितृत्वाचं आणि पौरुषाचे खोटं प्रदर्शन. अगदी बरोबर. समाजाच्या कठोर नियमांमुळे ते एका हजारा नोकराच्या मुलाला आपला स्वतःचा वारस म्हणून कधीच उघडपणे स्वीकारू शकले नाहीत. त्यांनी आपला हा अपराधीपणा लपवण्यासाठी अनेक सामाजिक कार्य केले. स्वतःच्या पैशानं अनाथालय बांधलं. पण ते अनाथालय म्हणजे निव्वळ समाजसेवा नव्हती, तर ती त्यांच्या आतल्या अपराधीपणाची भरपाई होती. त्यांचा हाच अंतर्गत संघर्ष अमीरवर टाकलेल्या दबावातून बाहेर येत असे. आणि याच संदर्भात आपण आसेफच्या पात्राचंही विश्लेषण करायला हवं. आणि अमीरशा अगदी विरुद्ध आहे. काही लोकांमध्ये क्रूरी असतं, पण त्यांना त्याचा पश्चाताप नसतो. आसेफ हा एक सोशिओपॅथ आहे. तो धर्माचा आणि वंशिक श्रेष्ठत्वाचा बुरखा पांघरून स्वतःची विकृती लपवतो. त्याला कोणत्याच गोष्टीची खंत वाटत नाही. अजिबात नाही. त्याला कोणत्याही क्रौर्याचा पश्चाताप होत नाही किंवा अपराधीपणा वाटत नाही. अमीरच्या अतिसंवेदनशील स्वभावाच्या तुलनेत आसेफचं पात्र आपल्याला हे दाखवून देतं की जेव्हा समाजात सत्तेचा आणि विकृतीचा संगम होतो तेव्हा तो किती भयंकर असू शकतो. बापरे, हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की प्रत्येक पात्र स्वतःच्याच आत एका युद्धाला सामोरं जात आहे. पण जसं बाबांनी हसनसोबतचं आपलं खरं नातं समाजापासून लपवलं, तसंच साहित्यामध्येही अनेकदा समाजाचं खरं चित्र झाकलं जातं किंवा एकांगी दाखवलं जातं, असा काही अभ्यासकांचा आरोप आहे? हो, साहित्यावर अशी टीका अनेकदा होते. आणि या डीप डाईव्हच्या नियमानुसार आपण येथे दोन्ही बाजू तटस्थपणे मांडणं गरजेचं आहे. फेयरटविल स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासपूर्ण शोध निबंधात या कादंबरीतील पश्तून आणि हजारा समाजाच्या प्रतिनिधित्वावर अत्यंत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. श्रोत्यांना हे माहीत असणं महत्वाचं आहे की आपण इथे कोणत्याही राजकीय किंवा वांशिक बाजूचं समर्थन करत नाही आहोत. आपण फक्त शैक्षणिक स्तरावर जी टीका झाली आहे तिचं सादरीकरण करत आहोत. नक्कीच. तटस्थ विश्लेषणासाठी हे आवश्यक आहे. या टीकाकारांचा मुख्य मुद्दा असा आहे की या कादंबरीत पश्तून लोकांना बहुतांश वेळा खलनायक किंवा अत्याचारी जसे आसेफ म्हणून दाखवून त्यांची एक ठोकळेबाज प्रतिमा किंवा स्टिरियोटाइप तयार केला गेला आहे. आणि दुसरीकडे हजारा लोकांना केवळ निष्पाप, असहाय्य आणि सतत पीडित असं दाखवलं आहे. वास्तवात अफगाणिस्तानच्या प्रदीर्घ युद्धात दोन्ही बाजूंनी खूप मोठी किंमत मोजली आहे आणि अनेक कठीण प्रसंगांत त्यांनी एकमेकांना साथही दिली आहे. बरोबर. दुसरं म्हणजे बाबांसारखं एक प्रबळ पश्तून पात्र मस्जिदीतल्या मुल्लांना उघडपणे मूर्ख म्हणतं, धर्माची टिंगल करतं, हे तत्कालीन अफगाण संस्कृतीच्या वास्तवाशी अजिबात जुळत नाही, असे या अभ्यासकांचं मत आहे. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे आणि हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येईल. लेखक खालेद होसेनी स्वतः अफगाणिस्तानात जन्मले आणि वाढले आहेत ना, मग ते स्वतःच्याच देशाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल चुकीचं किंवा एकांगी का लिहितील? हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि याचं उत्तर साहित्याच्या एका विशिष्ट संकल्पनेत दडले आहे. कोणती संकल्पना? जेव्हा एखादा लेखक स्वतःची मातृभूमी सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतो आणि तिथून आपल्या देशाबद्दल लिहितो, तेव्हा तो त्याच्या जुन्या आठवणींच्या आधारे लिहितो. या प्रक्रियेत मातृभूमीच्या स्मृती अनेकदा रंगवल्या जातात, काही गोष्टी पुसट होतात, तर काही आवाजवी ठळक केल्या जातात. अच्छा, म्हणजे नॉस्टॅल्जियाचा एक भाग. हो, याला साहित्यात डायस्पोनिक सेन्सिबिलिटी किंवा स्थलांतरित मानसिकता म्हणतात. साहित्य हे वास्तवाचा आरसा असलं तरी कधीकधी भावनिक परिणाम साधण्यासाठी ते वास्तवाचं सुलभीकरण करतं. लेखकाने जरी आपल्या अनुभवातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी एका माणसाचा अनुभव हे संपूर्ण देशाचं एकमेव वास्तव असू शकत नाही. हे विश्लेषण खरंच खूप डोळे उघडणारं आहे. आणि या सर्व सामाजिक, वांशिक आणि ऐतिहासिक गुंतागुंतीची जाणीव झाल्यावर अमीरचा जो प्रायश्चित्ताचा प्रवास आहे तो अधिकच खडतर वाटू लागतो. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आहोत जिथे अमीरला तो एक फोन येतो, रहीम खानचा फोन. रहीम खान जो बाबांचा जवळचा मित्र आणि अमीरचा एक प्रकारे मार्गदर्शक असतो. हो, रहीम खान अमीरला फोनवर म्हणतो की पुन्हा चांगलं होण्याची एक संधी आहे. अमीर जो आता अमेरिकेत एक अत्यंत सुरक्षित आणि यशस्वी आयुष्य जगत आहे, तो आपला तो सुरक्षित भूतकाळ सोडून पुन्हा त्या युद्धग्रस्त, तालिबानांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमध्ये परततो. तो निर्णय खूप मोठा असतो. नक्कीच. त्याला तिथे कळतं की हसनची आणि त्याच्या पत्नीची तालिबान्यांनी हत्या केली आहे आणि त्यांचा लहान मुलगा सोहराब एका अनाथालयात आहे आणि तिथून त्याला आसेफने पळवून नेला आहे. अमीर स्वतःचा जीव धोक्यात घालून सोहराबला आसेफच्या तावडीतून वाचवण्यासाठी जातो. पण खरंच असं शक्य आहे का?
एका लहान मुलाला वाचवून कित्येक दशकांचं एका पिढीचं पाप धुतलं जाऊ शकतं का? की हा फक्त अमीरचा स्वतःच्या मनाला शांत करण्याचा, स्वतःला रात्रीची शांत झोप लागावी यासाठी केलेला एक स्वार्थी प्रयत्न होता? हां, प्रायश्चित्ताच्या कल्पनेवरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपलं मानसशास्त्रीय विश्लेषण सांगतं की गिल्ट म्हणजे अपराधीपणा आणि अटोनमेंट म्हणजे प्रायश्चित्त यात खूप मोठा फरक आहे. कसं काय? गिल्ट म्हणजे फक्त मी जे केलं ते वाईट होतं असं वाटणं. पण खरं प्रायश्चित्त हे नुसती माफी मागून मिळत नाही, तर त्यासाठी स्वतःला त्या वेदनेच्या आगीत झोकून द्यावं लागतं. अमीर जेव्हा आसेफच्या तावडीत सापडतो आणि आसेफ त्याला बेदम मारहाण करतो, तेव्हा अमीर हसतो. त्याला पहिल्यांदा आयुष्यात शांतता वाटते, कारण त्याला कुठेतरी वाटत असतं की तो याच शिक्षेचा हक्कदार होता. पण बघा, प्रायश्चित्ताचा खरा कळस तिथे येत नाही. तो येतो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये. हो, कॅलिफोर्नियामधल्या त्या उद्यानात. तो प्रसंग खूपच सुंदर आहे. जेव्हा अमीर सोहराबसाठी पतंग उडवतो, सोहराब जो आघात आणि मानसिक धक्क्यांमुळे पूर्णपणे स्तब्ध झालेला असतो, तो काहीच बोलत नसतो. बरोबर. त्याच्यासाठी अमीर तो पतंग आकाशात सोडतो. आणि जेव्हा अमीर प्रतिस्पर्धेचं पतंग कापतो, तेव्हा तो स्वतः सोहराबसाठी रनर बनतो. तो धावताना सोहराबकडे बघून म्हणतो, तुझ्यासाठी 1000 वेळा. अरे वा, हे तेच शब्द आहे जे लहानपणी हसनने अमीरसाठी वापरले होते. अगदी बरोबर. आणि इथेच कथेचं पूर्ण वर्तुळ पूर्ण होतं. इथे अमीरचा पश्तू असण्याचा, श्रीमंत असण्याचा आणि स्वतःचा असा जो वर्गीय अहंकार होता, तो पूर्णपणे गळून पडतो. तो बाबांसारखं आपलं सत्य लपवत नाही. तो आपला सामाजिक दर्जा विसरून एका नवीन पिढीला, सोहराबला वाचवतो. हे आंतरपिढ्यानपिढ्या चालत आलेले आघात, ज्याला आपण इंटरजनरेशनल ट्रॉमा म्हणतो, ते तोडण्याचं एक अत्यंत शक्तिशाली प्रतीक आहे. अगदी. एका पिढीची चूक पुढची पिढी प्रेमाने आणि स्वतःचा अहंकार सोडून सुधारू शकते, हे यातून सिद्ध होतं. खरोखरच आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली ती एका सामान्य कथेच्या खूप पलीकडची आहे. कशाप्रकारे एक साधा कागदाचा पतंग सुरुवातीला स्वातंत्र्याचं, नंतर वर्गीय विषमतेचं आणि विश्वासघाताचं आणि शेवटी एका अत्यंत भावनिक प्रायश्चित्ताचं प्रतीक बनतो, याचा आपण आज अत्यंत बारकाईने आढावा घेतला. नक्कीच. अमीर आणि हसनची ही कथा आपल्याला मानवी मनाच्या अत्यंत अंधाऱ्या कोपऱ्यात घेऊन जाते आणि तिथूनच प्रकाशाचा एक किरणही दाखवते. आणि जाता जाता आपण सगळ्यांनी एका गोष्टीवर विचार करायला हवा. आपण हे सगळं ऐकतो, विश्लेषण करतो, पण याचा आपल्या वैयक्तिक आयुष्याशी काय संबंध? हा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक निळा पतंग नक्कीच असतो, ज्याच्या मागे आपण वेड्यासारखे धावत असतो. मग ती समाजाची मान्यता असो, यशाची लालसा असो किंवा एखादं मोठं पद असो. पण तो निळा पतंग मिळवण्याच्या या अंधाऱ्या शर्यतीत आपण कळत न कळत कोणाला तरी मागे सोडत तर नाही आहोत ना? बापरे, हा प्रश्न खूप सखोल आहे. कोणाचा विश्वासघात तर करत नाही आहोत ना? जर आपल्या सर्वात खोल दडलेल्या चुकाच आपलं भविष्य ठरवत असतील, तर आज आपण अशी कोणती चूक मान्य करायला हवी जी उद्या आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्त करू शकेल? तो पतंग आकाशात मोकळेपणाने उडवण्यासाठी आधी स्वतःच्या मनातील अपराधीपणाची गाठ सोडवावी लागेल. किती सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. त्या निळ्या पतंगाच्या शोधात आपण स्वतःलाच हरवून बसलोय का? आणि आपण कोणासाठी 1000 वेळा धावायला तयार आहोत? हा प्रश्न खरोखरच अस्वस्थ करणार आहे. आजच्या या चर्चेने नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्नांची चक्री सुरू केली असेल. या विचारांवर नक्की चिंतन करा. आजचा मराठी बुकवर्सचा हा प्रवास आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत, अशाच एका नव्या सखोल विश्लेषणात. तोपर्यंत विचार करत रहा.